आज आपण करूया भूगोलाचा अभ्यास. बघा, भूगोल कितीही वाचलं तरी लक्षात राहायला फार कठीण जातं. म्हणून आज आपण मॅपवरून अभ्यास करणार आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे की मॅपवरून भूगोलाचा अभ्यास कसा करतात. ज्या आपल्या महाराष्ट्रात नद्या आहेत, डोंगर रांगा आहेत, त्यानंतर शहरे, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, हे सगळं जर आपण प्रॅक्टिकलमध्ये मॅपमध्ये बघितलं तर आपल्या लवकर लक्षात राहतं आणि पटकन परीक्षेत आठवतं. म्हणून सांगते, असा अभ्यास करून बघा, खूपच फायदा होतो. आणि ज्या आपण वाचलेलं असतं ना, ते जरा आठवायला वेळ लागतो. पण जसं प्रॅक्टिकलमध्ये मॅपमध्ये जर आपण काही करून बघितलं ना, तर पटकन आठवतं आणि भरकन पेपरमध्ये लिहिता येतं. छान अभ्यास होतो, करून बघा. म्हणून सोप्याकडून कठीणाकडे जाऊया, कठीणकडून सोप्याकडे नाही. म्हणून आजपासून सुरुवात करूया. जे सोपं आहे ते अगोदर करायचं आणि कठीण नंतर करायचं. चला तर सुरुवात करूया.